आज दिनांक 19/7/2026 रोजी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटना नांदेड जिल्हा शाखा नांदेड यांच्यामार्फत आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये विविध पदावर पदोन्नती देण्यात आल्या होत्या। या पदोन्नत्या दिलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचा संघटनेमार्फत सत्कार करण्यात आलेला आहे आणि दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेने वेळोवेळी जे काही कामं केलेले आहेत त्यांचा पाठपुरावा करून या दिव्यांग कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटना केलेली आहे। त्या निमित्ताने जो कोणी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि सत्कार करण्यात आला आहे आणि पुन्हा जाऊन ज्या आमच्या दिव्यांग बांधवांना बऱ्याच दिवसापासून TET ह्या आधारावर TET असल्यामुळे त्यांना पदोन्नत्या नाकारण्याचे काम न्यायालयामार्फत केल्यामुळे सध्या पदोन्नत्या होत नव्हत्या। त्यामुळे सध्याला शासनाने एक पत्र काढून ज्या दिव्यांग बांधवाच्या पदोन्नत्या सध्या सुरू आहेत ते पदोन्नत्या स्थगित ठेवण्यात यावा। जोपर्यंत पुढील शासन निर्गमित होणार नाही तोपर्यंत पदोन्नत्या करण्यात येऊ नये असे शासनाचे आदेश आहेत। त्याची अंमलबजावणी शिवसाहेबांनी केलेली आहे। तसेच नांदेडमध्ये दिव्यांग कर्मचारी बोगस ह्या नावाखाली आल्यामुळे मग त्या बोगस असल्यामुळे मग ती न्यायालयीन दाद मागण्यासाठी दिव्यांग बांधव बरेच कोर्टामध्ये धाव घेतली। त्यामुळे 6 मे 2026ला एक न्यायालयाने आदेश दिलेला आहे की जोपर्यंत ज्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची टक्केवारी 40% आत आहे अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी करून फक्त त्यांच्या जे सोयी सवलती आहेत ती कमी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याप्रमाणे शिवसाहेबाशी चर्चा करून ज्या कोर्टाचा आदेश आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे शिवसाहेबांनी आदेशित केलेले आहे। जे काही पूर्ववत पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांना कमी करून नवीन कार्यकारिणी निर्मिती केलेली आहे। या कार्यकारिणीमध्ये उत्साहाने काम करतील अशी मी अपेक्षा करतो आणि आज जी बैठक जी झालेली आहे ती समाप्त करण्यात आलेली आहे अशी मी